मैं ड्यूटी से नहीं आया था ताई जी घर पे। आपके भगवान बुद्ध की मूर्ति दान के लिए बहुत बहुत आपके लिए साथ हुआ। चलो बोलो बुद्ध भगवान की जय। होजी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सम्मा संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि
आपल्याला त्याचं ज्ञान जितकं होईल तितकं त्या भगवंताचे विचार आपल्यापर्यंत स्पष्टीकरण करून ते आपल्याला देणार आहे. तरी महिला लुटून त्याचा ग्रंथ देण्याचे करावे. चला उठा बाया हो. ग्रंथ दिसू द्या. ग्रंथ दिसू द्या. इकडं मागं वाचून थोडा एक हात असता काही दिसेल ना. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या त्यागांना आणि यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करते. आज आषाढी पौर्णिमा या हर्षनगरमध्ये मोठ्या हर्ष आणि उल्हासाने या ठिकाणी साजरी होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी आपण की अधिष्ठान या ठिकाणी मांडलेला आहे. जो धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जो आहे या ठिकाणी 3 महिन्यासाठी आपण या ठिकाणी अधिष्ठान मांडलेला आहे. अशा हा ग्रंथ आपण हर्षनगर येथील सर्व सुपूर्द केलेला आहे. जी जिम्मेदारी या ठिकाणी माझ्यावर सोपवलेली आहे, पुनस्त या ठिकाणी माझ्यावर एक विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाला तेवढ्याच पद्धतीने मी पात्र ठरेल अशी या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न जेवढा होईल तेवढा करेल. आणि आपल्या समोर हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान असा ग्रंथ पुनस्त एकदा वाचण्यासाठी आजपासून या ठिकाणी आपण आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्यासाठी आपण या ठिकाणी अधिष्ठान मांडलेलं आहे. अशा या पौर्णिमेनिमित्त आणि या अधिष्ठानानिमित्तसुद्धा आपल्याला या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देते आणि या ग्रंथाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आपले दोन्ही हात जोडायचे आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष
सदोदित हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साधू 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 बुद्ध आणि त्यांचा धम्म या ठिकाणी आपण आज भाग पहिला पाहणार आहोत. यामध्ये जन्मापासून ते परिव्रजेपर्यंत सांगितलेलं आहे. प्रथम यामध्ये आपल्याला कुळ पाहायचं आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये सार्वभौम असे एक राज्य नव्हते. सबंध देश सबंध देश जो आहे निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या अशा राज्यात विखरलेला होता, विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली राज्य जी आहे, ज्या राज्यावर राजाची सत्ता होती अशी राजाची संख्या जी आहे एकूण 16 होती. या ठिकाणी 16 राज्याची नावं सांगितलेली आहेत. ती म्हटलं म्हणजे अंगद, मगध, काशी, कौशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधार आणि कंबोज ही अशा पद्धतीने 16 राज्य होती. ज्या राज्यावर या ठिकाणी सत्ता नव्हती, परंतु ज्या राज्यावर राजाची अधिमत्ता नव्हती ती अशा पद्धतीची आहेत. जी नावं आहेत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलचे विदोह, ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ती होती कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलचे विदेह, रामग्रहचे कोलीय आणि अलकपंचे बळी, रेसपुतचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सिसुमागिरी होती त्या ठिकाणचे भग्ग अशी या राज्याची या ठिकाणी नावं सांगितलेली आहेत. ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजांना मात्र जनपद असं म्हटलं जायचं व ज्याच्यावर राजाची सत्ताच नव्हती अशा राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. मग आपला भारत देश कसा आहे? भारत देश कसा आहे आपला? भारत देशामध्ये काय आहे? सत्ता गणराज्य प्रणाली आहे. गण म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे
ज्या लोकांनी या ठिकाणी निवडून दिलेला आहे, गण म्हणजे लोक, आणि त्या लोकांनी जो निवडून दिलेला आहे तो या ठिकाणी सत्ता करणार किंवा राज्य चालवणार. अर्थातच भारत देशामध्ये गणराज्य प्रणाली जी आहे आजही कशी आहे मग अस्तित्वात आहे. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. हे त्यांच्यावर काही विशिष्ट लोकांनी सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश सुद्धा होते व ते आळीपाळीने आपली राजसत्ता चालवित होते. अशाच प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या या राजघराण्याचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाला मात्र काय म्हटलं जायचं, मग राजा म्हटलं जात असे किंवा राजा ही संज्ञा दिली जायची. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी मात्र शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य या भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यामध्ये यश मिळवले. कौशलधिपतीच्या या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेची काही अधिकार वापरणे अशक्य झालेली होती. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. तद्वतच मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा जो आहे हा पसेंदी अर्थातच प्रसेनजित व मगध देशाचा राजा जो आहे बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. म्हणजे सिद्धार्थ ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, जसं आपण ही मुलांना म्हणतो की हे एकाच वयातले आहेत, तशाच पद्धतीने हा मगध देशाचा जो राजा आहे प्रसेनजित, मगध देशाचा राजा बिंबिसार आणि ज्याची सत्ता या ठिकाणी मगध देशाची प्रबळ सत्ता होती, जो कौशल देशाचा राजा आहे तो म्हणजे प्रसेनजित आणि मगध देशाचा जो राजा आहे तो म्हणजे बिंबिसार. तर आपल्याला दोन नावं या ठिकाणी प्रत्येक वेळेस ऐकून आहोत आपण, बिंबिसार आणि बिंदुसार. बिंदुसार पण आपल्याला नाव ऐकण्यात आहे आणि बिंबिसार पण ऐकण्यात आहे. मग आपल्याला या ठिकाणी केव्हा केव्हा अशी गफलत होते की आपण कधी कधी बिंबिसारला बिंदुसार म्हणतो आणि बिंदुसारला बिंबिसार सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी ज्या ग्रंथामध्ये जो बिंबिसार दिलेला आहे तो बिंबिसार म्हटलं म्हणजे तो मगध देशाचा राजा आहे. आणि बिंबिसार मग कोण होता? अभिनंदन खंदारेताईंचं. जो बिंदुसार राजा जो होता तो सम्राट अशोक राजाचा पिता होता, ज्याचं नाव काय होतं? बिंदुसार होतं. आणि हा मगध देशाचा राजा कोण आहे? मग बिंबिसार आहे. तर या ठिकाणी आपण कुळ पाहिलेला आहे. तर आजची पौर्णिमा कोणती आपण म्हणतोय? आणखी तथागताच्या या जीवनामध्ये पौर्णिमेला खूप असं महत्त्व आहे. म्हणजे 12ही पौर्णिमेला काय आहे? महत्त्व आहे. तर आजची पौर्णिमा काय सांगितली आपण? गुरुपौर्णिमा सांगितलेली आहे. कुणी आषाढी पौर्णिमा म्हणतं, कुणी चतुर्मास म्हणतं, आणखी काय काय म्हणतं. बरोबर आहे. तर ही आषाढी पौर्णिमा जी आहे, या पौर्णिमेचं जे आहे या भगवंताच्या धम्मामध्ये ज्या पद्धतीने 12ही पौर्णिमेला महत्त्व आहे, तसंच आजच्या या पौर्णिमेला सुद्धा खूप असं महत्त्व आहे. ज्या वैशाखी पौर्णिमेला महत्त्व आहे तशाच पद्धतीचं आजची जी पौर्णिमा आहे या आजच्या पौर्णिमेला सुद्धा अशाच पद्धतीचं महत्त्व आहे. म्हणजे आजच्याच पौर्णिमेला काय झालेलं आहे? महामाया सिद्धार्थांची माता यांना गर्भधारणा झाली होती. म्हणजे पुढे आपल्याला येणारच आहे. थोडक्यामध्ये मांडते आजच्या पौर्णिमेचं महत्त्व.
की आजच्या पौर्णिमेलाच जी आहे महामायाला गर्भधारणा झालेली आहे, जो सण त्यांनी या ठिकाणी साजरा केला होता. आणि हा सण साजरा करताना त्या दोघांनीही या ठिकाणी त्या शेतीमध्ये हल म्हणजे चालवली होती. आणि तदनंतर त्या महामायाला स्वप्नामध्ये सुमेध नावाचा शुभ्र असा जो हत्ती आहे, त्या सोंडीमध्ये शुभ्र कमळाचं फूल घेऊन त्यांच्या स्वप्नामध्ये पलंग वगैरे सगळं आपल्याला ते माहिती आहे. आणि मग महामायाला म्हणतात की हे माते, मला तुझ्या कुशीमध्ये जन्म घ्यायचा आहे, मी तुझ्या कुशीमध्ये जन्म घेऊ शकतो का? आणि तेवढ्यामध्ये महामायाचं स्वप्न काय होतं? जाग येते. तर या ठिकाणी महामायाला गर्भधारणा झालेला तो दिवस कोणता होता मग? बोला. आषाढी पौर्णिमा होती का आखाडी होती? कुणी कुणी आपल्या सुनेला पाठवलेला आहे आज आखाडीला? नवीन नवरी कोणी आहे का इथे झालेली? कोणी लेक घेऊन आलेला आहे का? कुणी सुनेला पाठवला का? कुणी लेक घेऊन आले का? आणि म्हणून या ठिकाणी महामायाला आजच्या या आषाढी पौर्णिमेलाच काय झालेले आहे? गर्भधारणा झालेली आहे. म्हणजे आपल्याला विचार जे आहेत, आपले विचार हे दुभंगले गेलेले आहेत. मुद्दामच या ठिकाणी आपल्या मागे काय लावलेली आहे? आखाडी लावलेली आहे. आणि या आखाडीला जे नवीन दाम्पत्य आहे तर एकत्र न येण्याचं कारण की आपण म्हणतो की तोंड नाही पाहायचं, नव्या नवरीचं तोंड नाही पाहायचं. म्हणजे आपल्याला आता सुद्धा अंधश्रद्धेमध्येच खितपत पडलेलं पगडा ठेवलेला आहे. आणि काही काही हा पगडा एवढा ठुसून ठुसून भरलेला आहे की ते डोक्यातलं काही खूळ बाहेर निघतं का? नाही निघत ना. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे विचार आत्मसात करावे लागतील की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा सिद्धार्थाचा निदान थोडासा तरी अंश आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावा, त्यांचे विचार आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावीत. आणि म्हणून आपण लेक माहेरी आणायची नाही आणि सुनाला पाठवायचं नाही. हा या मागचा उद्देश आहे की महामायाला या ठिकाणी गर्भधारणा झालेली आहे. याच पौर्णिमेला सिद्धार्थांनी ग्रहत्याग केलेला आहे. ग्रहत्याग त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी केला होता? 29व्या वर्षी. अभिनंदन उगलेताई, खंडारेताई, 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला होता. तर ग्रहत्याग केल्यानंतर जी पौर्णिमा होती ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे कोणची होती मग? आषाढी पौर्णिमा होती. हा ग्रहत्याग वयाच्या 29व्या वर्षी केला. यालाच आपण महाभिनिष्क्रमण असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्यांनी आपल्या डोक्यावरची केस काढली होती, जे राजवैभव वस्त्र होते ते वस्त्राचा त्याग केला होता आणि पित्त वस्त्र धारण केली होती. आणि अशा पद्धतीने एक राजकुमार एका संन्यासाचं रूप परिधान करून त्यांनी या ठिकाणी ग्रहत्याग केला होता. तीच पौर्णिमा म्हटलं म्हणजे आषाढी पौर्णिमा. तद्वतच या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन चक्र जे आहे किंवा सुत्त जे आहे याच पौर्णिमेला या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा फिरवल्या गेलेला आहे. जे गुरु शिष्य परंपरा आजही आपण या ठिकाणी मानतो. जी गुरु परंपरा म्हणजे गुरुनी या ठिकाणी जे ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे ते ज्ञान या ठिकाणी सारनाथला. आता सिद्धार्थ राहिले होते का ते? नाही ना. आता मात्र बुद्ध झाले होते. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन सुत्त अर्थातच गुरु शिष्य परंपरा सुद्धा आजच्याच पौर्णिमेला या ठिकाणी साजरी केल्या जाते किंवा लागू होते का? तर जे 5 परिवर्जक होते, हे 5 परिवर्जक, या 5 परिवर्जकांना बुद्धांनी आपल्या धम्माचा जो अनुग्रह आहे तो आजच्याच पौर्णिमेला दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा अर्थातच गुरु पौर्णिमा सुद्धा आपण या ठिकाणी याला म्हणतो. ही तदतच आपण असं सुद्धा
ठिकाणी म्हणतो की सत्ता देव म्हणू सारंग बुद्धो भगवाती. आपल्या गाथेमध्ये हे सुत्तामध्ये दिलेलं आहे. आणि हे सुत्त म्हणत असताना आपण या ठिकाणी तथागतांचं जे धम्मचक्र आहे ते आजही जगामध्ये कसं आहे, फिरत आहे ना. केवळ भारतामध्ये फिरतं का, नाही, केवळ पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये हे चक्र कसं आहे, फिरत आहे. आणि इथपासूनच जे आहे भिक्खू संघाची सुद्धा स्थापना झाली आहे. म्हणजे भिक्खू संघ परंपरा अर्थातच संघ स्थापना दिन सुद्धा या आजच्याच पौर्णिमेला झालेला आहे. म्हणजे ते 5 परिवचक जे आहे, 5 परिवचक एक संघ बनला ना, तो तिथून काय झाला, तो संघ बनलेला आहे. कारण बुद्ध जे आहेत, बुद्धांनी जो आपला धम्म त्या ठिकाणी सांगितला, जो धम्मचक्र परिवर्तन आपण दिन म्हणतो, ते धम्मचक्र परिवर्तन केल्यानंतर हे 5ही परिवचक बुद्धांना म्हटले की आम्ही तुमचे शिष्य होतोय. आणि तिथून बुद्ध त्यांना म्हणतात एवे भिक्कवे. आणि तिथून जे आहे हा ठिकाणी संघ प्रस्थापित होतो किंवा संघाची स्थापना होते. आता संघाची स्थापना मग कधी झालेली आहे, बोला, आषाढी पौर्णिमेलाच संघाची सुद्धा स्थापना झालेली आहे. तद्वतच आज जो आहे, आपण आजपासून म्हणतो की आमचा वर्षावास सुरू होणार आहे. वर्षावास सुरू होणार आहे. आता वर्षा आणि वास या शब्दाची आपल्याला फोड करूयात. वर्षा म्हटलं म्हणजे पाऊस, वास म्हटलं म्हणजे एका ठिकाणी वास्तव्य करणं किंवा राहणं. तर त्यावेळेस जे आहे पावसाचं प्रमाण असं खूप राहायचं है ना. आणि म्हणून पायी चालताना जे धान आहे किंवा जे काही प्राणी आहेत ते बाहेर निघायचे आणि पावसाचं पायी प्रवास करावा लागायचा. म्हणून एकाच ठिकाणी वास्तव्य करून हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करता यावा म्हणून या ठिकाणी वर्षावास प्रारंभ त्याच म्हणजे याच पौर्णिमेला करण्यात आलेला आहे. जो या 5 भिक्खूंनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला वर्षावास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजे खूप पाऊस असताना त्या ठिकाणी एकाच ठिकाणी वास्तव्य करणे. तद्वतच आपल्याला या वर्षावासाचा जो उल्लेख आहे, माता विशाखाचं सुद्धा आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. माता विशाखा जी आहे, एके वेळेस भिक्खू संघांना दासीला पाठवते की माझ्याकडे भोजनदान आहे आणि तुम्ही त्यांना भिक्खूंना बोलवा. ती दासी जाते आणि दासी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ते नग्न अवस्थेमध्ये दिसतात आणि ती लगेच फिरते. आणि मग ते भिजलेले पाहून ती सांगते की का आली, तर मग ते सांगते तिथे की हा पाऊस जे आहे ते भिक्खू संघ आपल्या अंगावर घेत आहेत. कारण त्यांना त्यावेळेस एकच चिवर असायचं आणि फिरावं लागायचं. आणि त्यावेळेस सुद्धा या विशाखेनं जे आहे वर्षावासाचं तिथेच आपल्या त्या गावामध्ये या भिक्खूंना वर्षावासासाठी थांबवलं होतं. तद्वतच याच पौर्णिमेला या ठिकाणी हे 5ही भिक्खू जे आहेत हा वर्षावासाचा त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आणि तिथपासून आत्तापर्यंत आपण हा वर्षावासाची परंपरा जी आहे आजही आपण या ठिकाणी सुरू ठेवतो. म्हणजे धम्मामध्ये जे तथागताच्या मुखाने हे सुत्त मुखट केलेले आहेत किंवा तथागताच्या वाणीतून हे सुत्त निघलेले आहेत, ते सुत्त आपण आजही या 3 महिन्याच्या अधिष्ठानामध्ये गाणार आहोत किंवा श्रवण करणार आहोत. अशा पद्धतीचा हा वर्षावास आहे. तद्वतच या पौर्णिमेला म्हणजे आपण पौर्णिमेला उपसत व्रतसुद्धा धारण करतो. आमच्या उपासिका डोसेताई आणखी आमच्या काही उपासिका आहेत त्यासुद्धा या ठिकाणी हे उपसत व्रत जे आहेत धारण करतात. ज्या अमावस्या पौर्णिमा आणि 2 अष्टमी अशा पद्धतीने हे उपसत जे आहेत या ठिकाणी धारण करतात. अशा पद्धतीने या आजच्या पौर्णिमेचं काय आहे मग महत्त्व आहे. किती महान पौर्णिमा आहे आजची. अशा या आषाढी पौर्णिमेचं या धम्मामध्ये अन्य असं खूप मोठं म्हणजे ज्याची गणताच करता येणार नाही असं एवढं मोठं या पौर्णिमेचं महत्त्व आहे. तसं 12ही पौर्णिमेचं महत्त्व आहे, परंतु जास्त महत्त्व म्हटलं तर आषाढी पौर्णिमा आणि वैशाखी पौर्णिमा या 2 पौर्णिमा ज्या आहेत
आपल्यासाठी एखाद्या सणावाणी आपण साजरा करायला पाहिजे. एखाद्या जसं सण आपण हर्ष उल्हासाने साजरा करतो तशाच पद्धतीने आजही आपण या हर्षनगरमध्ये हा सण जो आहे मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा करत आहोत. हे 3 महिन्यासाठीचं आपण या ठिकाणी अधिष्ठानही मांडलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आजच्या आषाढी पौर्णिमेचं आणि तद्वतच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचनसुद्धा आपण आजच्याच या पौर्णिमेला करत आहोत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. थांबा. मी नामचं सुद्धा महिला मंडळाचं स्वागत. 3 महिन्याचा सगळ्यात मोठा भार त्याच्यावर आहे. 6ला जातात ते आणि इथं येऊन जिम्मेदारी डबल पडली त्याच्यावर. ताईला आणून सोडायची, न्यायची, या चला बाया उठून दे का. सर या इकडे. या ना कुणी या की. फोटो घ्या कोणी. बरं साधू जय भीम. फोटो घ्या. केलं ना माझं आहे ते. आता घेतलं मी. लावा लावा. बायचा हात लावा द्यायचा. थांबा थोडं 1 मिनिट थांबा. जय भीम मॅडम. फोटो घ्या. फोटो गेले अनुष्का. फोटो घेऊन पाठव. सगळे युट्यूबवर जाणार आहे. चला